गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हर्षल आणि तुमचं स्वागत करत आहे आई एकविरा फिश सप्लायमध्ये. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, मी व्लॉग काढलेला हिंदीमध्ये, त्याला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. तरी हा व्लॉग आपला हा मराठीमध्ये असणार आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 3 वाजलेले आहेत मित्रांनो, जवळपास 3:15. तुम्ही पाहू शकतात आपली पहाट झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे मासे खरेदी करतो आणि धक्क्यावरती किती गर्दी असते. तरी आज आपल्याला एका सुरमईची ऑर्डर आहे आणि आपल्याला आपल्या बाजारात स्टोअरसाठी, बाजारात आपलं जे शॉप आहे त्यासाठी आपल्याला थोडे मासे घ्यायचे आहेत. आज संडे आहे, संडे दिवशी थोडी जास्तच गर्दी असते धक्क्यावरती. तरी मित्रांनो थोडं ॲडजस्ट करा. जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करेल आणि तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त धक्क्यावरती कसं चालतं, काय चालतं आणि कोणत्या प्रकारचे मासे येतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. ते मित्रांनो आपल्याला जायचं आहे ससून डॉकला आपल्याला मासे खरेदी करायचे आहेत. ससून डॉकचं मार्केट सकाळी 4 वाजता चालू होतो. तरी पाहूया आपल्याला आज कोणत्या पद्धतीचे मासे मिळतात आणि कशा प्रकारे आहेत. जर बोटी किती आहेत किती नाही, बोटीवरून कसे मासे काढतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. बोटीवरून कशा पद्धतीने मासे येतात, कशा पद्धतीने कोणत्या प्रकारचे मासे असतात, कशा प्रकारे काढले जातात हे पूर्ण दाखवण्याचा आज मी तुम्हाला प्रयत्न करेल. जर गर्दी कमी असेल जास्त असेल त्याच्यावर ते डिपेंड असेल. मला जेवढं कव्हरअप करता येईल तेवढं मी कव्हरअप करणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू. सो फायनली मित्रांनो आपण पोचलेले ससून डॉकला. तुम्ही पाहू शकता ससून डॉक. हा आपला संभादाचा. याच्याकडे आपण सगळं सामान ठेवतो, पिशवे वगैरे आणि मासे वगैरे घेऊन. पाहूया आपल्याला आज काय मिळतं काय नाही. सो फायनली मित्रांनो सकाळचे 4 वाजलेले आहेत. आज एवढी गर्दी तर नाही आहे कारण का मासेच नाहीत बोटींना, तर बोटी पण कमी आहेत. तरी आपल्याला पाहिजे मोठी सुरमई. पाहूया आणि दुसरे पापलेट, हलवा, रावस सगळं घ्यायचं आहे. सो फायनली आपल्याला जी सुरमई पाहिजे त्या सुरमई आलेल्या आहेत बाहेरून. त्या साईडला बोटी लागतात म्हणून ते गाडीवर ते घेऊन येतात. ते पाहू शकता. आता या सुरमईंचा लिलाव लागेल. पाहूया आपल्याला कितीला मिळते. एकोणीस हजार. सो फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती मोठे कुपे आहेत. ह्याला इंग्लिशमध्ये येलो फिन ट्यूना बोलतात. जे आपण फेसबुकला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला बघत असतो, जे चायनीज जापनीज लोक कापतात त्याची साईज बघा किती जम्बो साईज आहे. आता आमच्या कोळी लोकांच्या लग्नाची सुरुवात आहे, त्यासाठी हे मोठे कुपे आम्ही जेवणासाठी घेत असतो. जवळपास एक कुपा हा 100 ते 150 किलोच्या मध्ये असावा असा माझा अंदाज आहे. कधी आपल्याला ह्याचा अंदाज तर नाही, आपण कधी खरेदी नाही केले, तरी पण एक बघून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकतात. ह्याला आम्ही पाकड बोलतात. पाकटाचे खूप प्रकार असतात. पाकटाला इंग्लिशमध्ये स्टिंगरे बोलतात. हा कोणीतरी खरेदी करून ठेवलेला आहे साईडला बघा. सो फायनली मित्रांनो कुलाब्याला आपल्याला सुरमई मिळाली नाही. आपण आले आता भाऊच्या धक्क्यावरती पण आता बोटी कमी आहेत, पण आता आपल्याला सुरमई हवीच आहे. तर आता आपण त्याचा घेण्याचा प्रयत्न करू. महाग तर महाग आपण घेऊया. बघूया चला आता सुरमई मिळते का आपल्याला. तर मित्रांनो ह्या बोटीचं नाव आहे सोन्याचा मल्हार. ही बोट स्पेशल आपली पापलेट मासेमारी करत असते. ह्या बोटीला फक्त 2च सुरमई लागलेल्या आहे. एक सुरमई मी यायच्या अगोदर ऑप्शनला संपलेली होती, कोणीतरी घेतलेली होती, आणि दुसरी शेवटी आपल्या नशिबात होती म्हणून आपल्याला मिळाली. पाहू शकता तुम्ही मोठे साईज किती आहे आणि क्वालिटी बघा, एकदम फ्रेश क्वालिटी आहे सुरमईची. दादाच्या हातात बघा किती मोठी आहे. आपण ह्यापेक्षा थोडी छोटी साईज ठेवतो सुरमईची, पण आता मिळतच नाही. तर पाहूया ही आपल्याला ऑप्शनमध्ये मिळते का. मित्रांनो तुम्ही पाहू शकता बोटीवरचे खलाशी आहेत ते बोटीतला मासे काढत आहेत. हा आहे तर तांब मासा हा चवीसाठी खूप चांगला असतो. हे समोर टप पाहू शकतात. हे आहेत दाडे मासे. दोन्ही टप हे दाड्या माशांचे आहेत. आणि तुम्ही तो तिसरा टप पाहू शकता त्यात आहे घोळ मासा खूपच महाग असतो. आणि हा बघा खानातून काढलेला आहे तो मोठा नारबा हा लग्नासाठी वगैरे खूप यूज केला जातो. कोळी लोकांच्या लग्नामध्ये नारबा पण खूप आवडीने खाल्ला जातो आमच्या. ह्या माशाची साईज तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जवळपास
50 ते 100 किलोच्या मधला असू शकतो, कारण का त्याला तिघांना ना तो झेपत नाही आहे. पाहूया आता कशा प्रकारे वरती काढतायत ते. बघूया मित्रांनो किती मोठी साईज आहे. पाहू शकता तुम्ही. बघा खानातून मासे अजून काढतच आहेत. तांब मासा काढत आहेत. एक खलाशी हा त्याच्यामध्ये आहे आणि तो बाहेर काढत आहेत मासे. बघा तांब मासा काढला, दुसऱ्याने उचलला, टपात ठेवला. असे ते एक 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 मासे काढतात. हे बघा अजून एक काढला. बघू शकतात मित्रांनो, आज खूप बोटी कमी आहेत. भाऊच्या धक्क्यावरती फक्त एकाच बोटीला सुरमई आहेत. एक मोठी सुरमई आपण घेतली आहे. आपल्याला छोट्या सुरमई घ्यायच्या, कारण का आपल्याला ऑर्डर आहे. तरी बघूया आता आपल्याला मिळतात का. आपल्याला ही साईज घ्यायची आहे. बघा सुरमई कशी काढली जाते बोटीतून. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, हा आहे वेक्रू. इंग्लिशमध्ये ह्याला ड्रॉपर फिश बोलतात. याची क्वालिटी चेक करू शकता. आणि हा दुसरा आहे चकला मासा. ह्याला चकला मासा बोलतात. आपण हळदीमध्ये खूप यूज केला जातो. आणि हा आहे दाडा, एकदम फ्रेश दाडा. दाड्याची क्वालिटी चेक करू शकता तुम्ही मित्रांनो, कसं आहे एकदम फ्रेश. आणि हा आहे कोता मासा. आपण लिलावात पापलेट घेतल्या. पापलेटची क्वालिटी चेक करू शकता मित्रांनो. क्वालिटी आणि फ्रेशनेस किती पूर्ण खावलाने भरलेला आहे. हा व्हाईट पापलेट आहे. खूप जण बोलतात हा खापरी पापलेट आहे. नाही, पण हा व्हाईट पापलेट असा एकदम फ्रेश असतो, खावलाचा भरलेला. हा लहान होडींचा बाजार आहे. तर ह्याची साईज आणि फ्रेशनेसमुळे हा आपल्या मुंबईमधून बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट केला जातो. बघू शकता तुम्ही साईज किती जाड आहे आणि किती मोठा पापलेट आहे. हातात पण पुरत नाही आहे. आणि त्याची क्वालिटी पण बघा किती फ्रेश आहे तो. मगाशी मित्रांनो तुम्हाला बोटीमध्ये दाखवले मी. बोटीतून मासे काढताना घोळ मासे होते त्या टपामधले, ते आता ऑप्शनला टाकलेले आहेत. अजून ह्याची बोली लागलेली नाही. तुम्ही घोळीची पण क्वालिटी चेक करू शकता. एकदम फ्रेश घोळी आहेत, एकदम चमकणारे. बघा हा आहे मित्रांनो स्क्विड. ह्याला मराठीमध्ये माकुल बोलतात आणि इंग्लिशमध्ये स्क्विड फिश. साईज तुम्ही चेक करू शकता किती मोठी आहे. हा जवळपास नाही करता 5 ते 6 किलोचा असावा. मित्रांनो आपण कोलाब्यावरतून भाऊच्या धक्क्यावरती सुरमई घेण्यासाठी आलेलो आहोत आणि मोठी सुरमई आपण घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती. बघू शकतात मित्रांनो, एक सुरमई घेतली मोठी, दुसरी पापलेट घेतलेली आपण रिक्षाने पाठवली पुढे. किती मोठी सुरमई आपली गाडीला बांधली. आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या मार्केटमध्ये. इथे जाऊन कट करूया. आपण घेतलेल्या सुरमईची साईज तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपण आज बाजारातून घेतलेली सुरमई आता आपण कापायला घेतलेली आहे. मम्मी आपली कापत आहे. बघू शकता तुम्ही साईज किती मोठी आहे आणि एकदम ती फ्रेश आहे. तिची फ्रेशनेस सुद्धा तुम्ही बघू शकता. किती रक्त निघतंय त्यातून. एकदम ताजी चटचटीत रक्त बघा किती निघतंय, एकदम फ्रेश. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे एकदम ताजे आणि डायरेक्ट धक्क्यावरचे मासे हवे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला फोन करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात आणि माझ्याकडून तुम्ही मासे खरेदी करू शकतात. तुम्हाला देणार तर क्वालिटीच देणार. बघा क्वालिटी चेक बघू शकता तुम्ही मित्रांनो, कशा पद्धतीची क्वालिटी आहे आपल्या माशांची. हा एकदम फ्रेश मोठा आणि सुपर एक्सपोर्ट क्वालिटीचा पापलेट मित्रांनो आपण सकाळी धक्क्यावरून खरेदी केलेला. आपण पाहू शकता लगेच तोच कस्टमरला आपण कापून देत आहेत. कस्टमरला तो बघूनच कस्टमर खुश झाला आणि त्यांनी एकदम दोन्ही पापलेटं घेऊन टाकली. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे चांगले उत्कृष्ट असे चवदार मासे हवे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही मला लाईक फोन करू शकतात किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात. एक दिवस अगोदर सांगितलं तरी चालेल. तुम्हाला जी मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटी असेल ती मी अवेलेबल करून देण्याचा माझा प्रयत्न असेल मित्रांनो. तरी जर तुम्हाला असे हवे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.